3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाला पुणेकर मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत असतात। यंदा पुणेकरांनी सोने खरेदीसाठी चांगला प्रतिसाद दिल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। सोन्याच्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असताना देखील सोन्याचे भाव स्थिर राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आज पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला सोनं खरेदी करताना पुणेकर नागरिक दिसत आहेत। साधारण आज सोन्याचा जो दर आहे तो विदाऊट GST दर 1,53,000 रुपये आहे आणि त्याची जर GST जर धरून जर आपण सोनं खरेदी केली तर हा दर जो आहे तो 1,57,000 रुपयापर्यंत पोहोचत आहे। जो अर्धा मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया ओळखला जायचा तो आता त्याला पूर्ण मुहूर्त झालेला आहे आणि या दिवशी टनोबंदी सोनं भारतातनं विकलं जातं। आपल्या महाराष्ट्राची जनता सुद्धा या दिवशी सोनं का खरेदी करतं हा प्रश्न आहे। तर याच्यामध्ये भावना आहे, एक सामाजिक त्याचप्रमाणे एक धार्मिक भावना आहे। तर या मुहूर्तावर हे म्हणजे दसरा, दिवाळीचा पाडवा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया सोनं खरेदी करणं म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी आणली असं मानलं जातं। आणि हा क्षय नसलेला म्हणजे जरी अर्धा क्षय झाला तरी त्या एक चांगला मुहूर्त आहे। आज सोन्याचे भाव 1,53,000 झालेले आहेत आणि चांदीचा भाव 2,57,000 पर किलोला झाला आहे। युद्ध पूर्णपणे थांबलं तर मी तुम्हाला सांगतो आणि परत देवाणघेवाण जे बरोबर योग्य रीतीने सुरू झाली, भारताची एक्सपोर्ट बरोबर झालं तर मात्र शक्यता कमी होण्याची नाकारता येत नाही। तिकडे जळगावच्या अमळनेर येथे आखाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। खानदेश साहित्य संघाच्या वतीनं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं तर आखाजी सणाची रूढी परंपरा याला उजाळा देण्याचा प्रयत्न दरवर्षी केला जात असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।